महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त या साऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. काय होतं बघायचं. पण हे सगळं भविष्यात ज्या वेळेस मतदार यादीचं पुनर्निरीक्षण होईल त्यावेळेस यंत्रणा कितीही बायस असली, पक्षपाती असली तरी त्यांच्या मुंडक्यावर बसून ही नावं मी कमी करून घेईन हा विश्वास माझ्या मनामध्ये आज जागृत झालेला आहे. सेवरेज लाईन, गटरच्या कामात झालेला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची झालेली कामं हा आमचा मुद्दा असणार आहे. उमेदवार खरेदीसाठी जो पैसा वापरला गेला आणि उद्या मतदान विकत घेण्यासाठी, मतदाराला प्रवृत्त करण्यासाठी जो पैसा वारेमाप वापरला जाणार आहे, 5-5 हजार रुपयापासून मताला देण्याची त्यांची व्यूहरचना सुरू झालेली आहे. तोही पैसा या हरामाच्या भ्रष्टाचाराच्या मार्गातून आलेला आहे, जो सर्वसामान्य नागरिकाच्या मुंडक्यावर बसून कराच्या रूपात त्यांनी जबरदस्तीनं वसूल केला आणि तो भ्रष्टाचार करून अशा पद्धतीनं ते वापरतायत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरोळा उडालेला आहे. 30 तारखेला फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख होती आणि त्यानंतर एक वेगळा नवा राजकीय वाद रंगलेला आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण सध्या आहोत आणि आपल्यासोबत शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत. त्यांच्याशी ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये इथलं जे काय राजकारण आहे, कारण ही अशी महानगरपालिका आहे की या महानगरपालिकेची दुसरीच निवडणूक आहे. पहिली निवडणूक झाल्यानंतर मधल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. आता ही दुसरी निवडणूक आहे आणि त्यामुळे चॅलेंजेस जे आहेत ते त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. राजकीय पक्षांसमोर चॅलेंजेस आहेत, जे प्रशासन आहे महानगरपालिकेचं त्यांच्यासमोर देखील चॅलेंजेस आहेत. काही नवीन राजकीय वाद जे निर्माण झालेले आहेत त्यावर चर्चा करूयात. इथलं वातावरण किती, इथे युती आघाडीचं वातावरण कसं आहे, किती जागा ही आघाडी लढवणार आहे, सर्वच प्रश्नांची उत्तर आपण बाळाराम पाटील यांच्याकडून घेऊयात. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. कसं वातावरण आहे आणि किती जागा आपण लढवत आहात? या ठिकाणी महाविकास आघाडीची जडणघडण आम्ही मंडळींनी केली. महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी 78 उमेदवार आम्ही दिले. पण दुर्दैवानं या ठिकाणी राज्यातला सगळ्यात घृणास्पद प्रकार झाला. लोकशाहीची हत्या करणारं काम या ठिकाणचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप आणि त्यांच्या अन्य सहकार्यांनी केलं. जो हरामाचा पैसा ही मंडळी पनवेल महानगरपालिकेतून भ्रष्टाचाराच्या रूपानं कमवतायत, त्या हरामाच्या पैशानं या ठिकाणी जवळपास 6 उमेदवारांना खरेदी करण्याचं काम त्यांनी केलं. आकडा आपण ऐकला तर निश्चितपणानं आपले डोळे पांढरे होतील, इतक्या मोठ्या प्रमाणावर हा आकडा होता. आणि त्यामुळे 18, 19 आणि 20 या 3 प्रभागामधल्या मतदारांचा मतदानाचा हक्क या मंडळींनी हिरावून घेतलेला आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी ही लढत होते. 71 जागामध्ये आम्ही लढतोय आणि त्याच्यातून आजच्या घडीला जे वातावरण आहे, आज सर्वसामान्य पनवेलकर ह्या उमेदवार खरेदीच्या प्रकरणानं, खरं तर हे उमेदवार जे खरेदी झाले ते प्रशांत ठाकूर आणि त्यांचे बंधू भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी जो प्रचंड भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये केला त्याच्यातून आलेल्या हरामाच्या पैशातून खरेदी केले. आपण बघतोय की पनवेलकरांच्या समस्या एका बाजूला आणि यांचा कारभार दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे. हे उमेदवार खरेदी करत असताना कुणाला तुला घर बांधून देतो, तुझ्या मुलीच्या लग्नाला पैसे देतो, तुझ्या मुलांचं शिक्षण आम्ही करतो, तुला 50 लाख देतो. अगदी शेवटचा आकडा हा 1.5 कोटीपर्यंत माघारीसाठी होता. आणि हे सारंच अतिशय लज्जास्पद आहे. पनवेल हे कधी काळी एक अतिशय टुमदार आणि सुसंस्कृत शांतताप्रेमी शहर म्हणून प्रसिद्ध होतं. ह्या पनवेलला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे. या पनवेलमध्ये संतश्रेष्ठ तुकोबारायांनी येऊन मिरचीचा व्यापार पनवेलच्या बाजारपेठेत केलेला आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पदस्पर्श या पावनभूमीला झालेला आहे. या ठिकाणी हुतात्मा हिरवे गुरुजी
हे पनवेलचेच. आणि अशा थोरा मोठ्यांची परंपरा या शहराला लागलेली असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मुंबईहून अलिबागकडे महाडकडे जात असताना पनवेलमध्ये त्या ठिकाणी त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. अशा पनवेलचं राजकीय वातावरण हे अतिशय आदर्शवत होतं. पण जेव्हापासून ही ठाकूर कंपनी पनवेलच्या राजकारणामध्ये शिरजोर झाली तेव्हापासून पनवेलच्या राजकारणाला पातळी राहिलेली नाही. पातळी सोडून हीन पातळी वगैरे प्रकार नाही, तर पातळीच राहिलेली नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून पनवेलचा स्वाभिमानी मतदार जो आहे तो स्वाभिमानी मतदार कुठंतरी मनामध्ये डिवचला गेलेला आहे, त्याच्या स्वाभिमानाला नख लागलेला आहे. आणि त्याची किंमत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांना मोजावी लागणार आहेत. त्यांच्या शागिर्दांना, चेल्याचं पेट्यांना मोजावी लागणार आहे अशी परिस्थिती आहे. निश्चितपणानं मला विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं जागा तर आम्ही 71 लढतोय, पण 50हून जास्त जागे आम्हाला विजय मिळेल हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतोय. तुम्ही पहिल्याच म्हणजे ओपनिंग स्टेटमेंटमध्येच जे काही बिनविरोध विजयी झालेले त्या संदर्भामध्ये बोललात, ते उमेदवार शेकापचे होते, राष्ट्रवादीचे होते, उद्धव ठाकरे गटाचे होते, कोणते उमेदवार होते? 6 उमेदवारामध्ये 3 उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे होते. अतिशय हार्डकोर शिवसैनिक त्याच्यात होते. पण पैशांचा इतका अलोट वापर करण्यात आला. केवळ पैशांचाच वापर झाला आहे की आणखीन काही म्हणजे धमकावणं वगैरे? पैशांचा वापर. आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 जणांना त्यांनी कोऑप्शनची आश्वासनं दिलेली आहेत. पण पैशांच्या प्रचंड वापरामुळे जो पैसा महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून आलेला आहे त्या हरामाच्या पैशानं ही सारी किमया त्यांनी केलेली आहे, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. 2 उमेदवार आमचे होते, पण एक वडील आणि मुलीला आम्ही तिकीट दिलेलं होतं, त्यांनी ते मागं घेतलं. एक उमेदवार हा काँग्रेसचा होता. दुर्दैवानं ती पत्रकार म्हणून रुपाली शिंदे नावाची होती, ती या ठिकाणी पैशाच्या महापुरात वाहून गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते. पनवेलकरांचं जसं मी सांगितलं की पौराणिक ऐतिहासिक काळामध्ये महान व्यक्तींचा सहवास या पदस्पर्श या नगरीला होता, तद्वत ह्या नगरीचं प्रतिनिधित्व दिवा पाटील, माझे वडील दत्तूशेठ पाटील यांनी विधानसभेमध्ये केलं. त्याच्यानंतर विवेक पाटील साहेबांनी ते केलं. काँग्रेस असेल, तत्कालीन BJP असेल, जनता दल असेल, ह्यांचे जे त्या काळातले कार्यकर्ते होते ते अतिशय सुसंस्कृत होते. असली कुठलेही प्रकार या ठिकाणी होत नसत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणचं राजकीय वातावरण होतं. पण दुर्दैवानं ठाकूर कंपनी या ठिकाणी उतरली आणि हे वातावरण कलुषित झालं. आज ते अति नीच पातळीवर आलेलं आहे. आता याची दखल पनवेलचा सर्वसामान्य मतदार, ज्याचा मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे, त्याच्यामुळं तो डिवचला गेलेला आहे, तो निश्चितपणानं घेईल. आणि या 6 बिनविरोध जागांच्या बदल्यात महाविकास आघाडीला किमान 20 जागी त्याचा फायदा होईल अशी परिस्थिती आहे. आम्ही त्या दृष्टीनं हा मुद्दा सर्वसामान्य मतदारांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याला आम्ही विरोध करणार आहोत आणि त्याच्यातून निवडणुकीचं वातावरण तयार करण्याचाही प्रयत्न करणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच तसं तुम्ही बोगस मतदार, दुबार मतदार हे मुद्दे उपस्थित केले होते. त्यासाठी तुम्ही हायकोर्टामध्ये गेला होतात. त्याचं पुढे काही झालं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये ती वोट चोरी जी आहे ती झाली असा तुम्ही आरोप केला आणि नंतर काँग्रेसने पण तो आरोप केला. आता त्या म्हणजे आत्ता त्यावरती काय प्रोसेस झालेली आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते फिल्टर केलेलं आहे आणि हे पुन्हा होऊ नये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणून काय खास काळजी घेतली? जो निवडणुकीचा कायदा आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणचं प्रशासन आहे हेही भाजपच्या आमदारांच्या ताटाखालचं मांजर आहे. RO असतील, ARO असतील, त्यांना दिसतंय स्वतः विधानसभा 188 क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांचं नाव मतदार यादीत 2 वेळेला आहे.
त्यांच्या मुलाचं नाव डबल टिबल आहे, तरी पण ते सुमोटो जे अधिकार त्यांना आहेत त्याचा वापर करत नाहीत, निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन्सनुसार वागत नाहीत आणि शक्य ते सारं असहकाराचं काम होतं आहे. पण तरी देखील मी सातत्यानं जो लढतो आहे त्याला काही प्रमाणात यश या ठिकाणी आलं. पहिली मतदार यादी जी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये 15,000 नावं या ठिकाणी दुबार म्हणून मार्क करून दिलेली होती. नंतर अंतिम यादी जी झाली त्याच्यामध्ये 8,000 आणखी मतं त्याच्यामध्ये दुबार म्हणून हे केली. 23,000 मतदारांच्या बाबतीत कारवाई झाली असली तरी 12,143 मतं ही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका या ठिकाणी कॉमन आहेत. याच्या बाबतीत ही मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त या साऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. काय होतं बघायचं. पण हे सगळं भविष्यात ज्या वेळेस मतदार यादीचं पुनर्निरीक्षण होईल त्यावेळेस यंत्रणा कितीही बायस असली, पक्षपाती असली तरी त्यांच्या मुंडक्यावर बसून ही नावं मी कमी करून घेईन हा विश्वास माझ्या मनामध्ये आज जागृत झालेला आहे. हे सगळं प्रशासनिक स्तरावरती होत राहील, ती एक निरंतर चालणारी प्रोसेस आहे. परंतु ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना काय विशेष सूचना दिल्या आहेत का की अशा पद्धतीने जर दुबार मतदार किंवा हे जर काय असं होत असेल तर त्याला रोखण्यासाठीची काही यंत्रणा पक्षाच्या माध्यमातून काय? निश्चितपणानं आम्ही मंडळींनी ज्या याद्यांवर मार्किंग केलेलं आहे आम्ही कलर कोड देणार आहोत बूथमधल्या आमच्या एजंट्सना. त्याच्यामध्ये दुबार मतदार, त्याच्यानंतर मयत मतदार, सस्पेक्टेड बोगस मतदार या साऱ्यांना वेगवेगळे कलर आम्ही देणार आहोत. आणि त्या ठिकाणी जे कोणी दुबार मतदार येतील आम्ही तर निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊन दुबार मतदारांच्या बाबतीत त्यांचे नावं, त्यांचे आकडा त्या प्रभागात प्रसिद्ध करणार आहोत. त्यासाठीचा खर्चही आम्ही निवडणुकीच्या आमच्या खर्चात देणार आहोत. पण त्याच्या उपरी आले तर निश्चितपणानं कठोर पावलं आमचे कार्यकर्ते उचलतील हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगू इच्छितो. पनवेल महानगरपालिकेमध्ये मुद्दे काय आहेत? कारण ही दुसरीच निवडणूक आहे, गेल्या 3-4 वर्ष झाली निवडणूक झाली नव्हती. कोणते मुद्दे आहेत ज्याला ॲड्रेस करणार आणि जे प्रामुख्याने जनतेशी जोडले गेलेले आहेत? पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिला मुद्दा आमचा असणार आहे अतिशय महत्त्वाचा, जो प्रॉपर्टी टॅक्स जोखड यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मानेवर ठेवलेला आहे त्यापासून त्यांना रिलॅक्सेशन देऊन कराचा स्लॅब कमी करणं हे आमचं जाहीर वचन या ठिकाणच्या नागरिकांना असणार आहे. या ठिकाणी आपण मध्यंतरीच्या काळात बघितलं असेल इंग्रजी, हिंदी, मराठी पेपरपासून साऱ्या चॅनल्सवर दिवाळीच्या दरम्यान पनवेल महानगरपालिका गाजत होती. दिवाळीचं अभ्यंग स्नान सारा महाराष्ट्र, सारा देश करत असताना पनवेलचे नागरिक मात्र दुर्दैवानं आंघोळीला पाणी नाही म्हणून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागावर आंदोलन करत बसलेले होते. त्याची दखल त्या ठिकाणी सिडकोच्या जॉईंट MDना घ्यावी लागली. काही प्रमाणात त्यांनी प्रयत्न केला. पाणी नसणं, अपुरा पाणी पुरवठा किंबहुना अनेक ठिकाणी कित्येक दिवस पाणी नसतो त्याच्यामुळं सोसायट्यांना 10-10, 20-20 टँकर, 2-2, 3-3 टँकर विकत घ्यावे लागतात आणि त्याचे पैसे सोसायटीच्या सदस्यांना भरावे लागतात. हा आमचा मुद्दा असणार आहे. रस्ते, सेवरेज लाईन, गटरच्या कामात झालेला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची झालेली कामं हा आमचा मुद्दा असणार आहे. उमेदवार खरेदीसाठी जो पैसा वापरला गेला आणि उद्या मतदान विकत घेण्यासाठी, मतदाराला प्रवृत्त करण्यासाठी जो पैसा वारेमाप वापरला जाणार आहे, 5-5 हजार रुपयापासून मताला देण्याची त्यांची व्यूहरचना सुरू झालेली आहे. तोही पैसा या हरामाच्या भ्रष्टाचाराच्या मार्गातून आलेला आहे, जो सर्वसामान्य नागरिकाच्या मुंडक्यावर बसून कराच्या रूपात त्यांनी जबरदस्तीनं वसूल केला आणि तो भ्रष्टाचार करून अशा पद्धतीनं ते वापरतायत. त्याच्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स, अपुरा किंवा न होणारा पाणी पुरवठा
निकृष्ट दर्जाची कामं, अतिशय खराब स्टँडर्डचे रस्ते, प्रचंड प्रमाणात प्रदूषण, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, हे सारे मुद्दे आमचे असणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीनं शिक्षणाच्या न मिळणाऱ्या सुविधा, समाज कल्याणाच्या न राबवल्या जाणाऱ्या योजना, आरोग्य सुविधाच्या नावावर वाणवा, हे सारे मुद्दे आमच्या असणार आहेत. तरुणांना या ठिकाणी खेळण्यासाठी मैदानांची उपलब्धता नाही, उद्यानांची अवस्था दयनीय आहे. हे सारे मुद्दे घेऊन, साऱ्या मूलभूत सुविधाचा प्रश्न घेऊन आम्ही जाणार आहोत. आपण बघत असाल की 16 साली महापालिका स्थापन झाली, 17 साली निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि भाजपची मंडळी सत्तेत आहे. ते स्वतः 21 वर्ष सत्तेत आहेत, 16 वर्ष आमदार म्हणून आणि तत्पूर्वी 5 वर्ष पनवेल नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून. पण नागरिकांचा जो प्रचंड लोंढा या ठिकाणी येतोय, प्रचंड लोकसंख्या वाढते, त्या वाढत्या लोकसंख्याला पाणी उपलब्ध असावं म्हणून यांनी कुठलीही कृती केलेली नाही. आज पाण्यासाठी पनवेल महानगरपालिका सिडकोच्या हेटवणे प्रकल्पावर अवलंबून आहे, MIDCच्या बारवी डॅमवर अवलंबून आहे, तदनंतर नवी मुंबईच्या मोरबे डॅमवर अवलंबून आहे, MJPच्या पाताळगंगा पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. 21 वर्ष माणूस पदावर आहे. सातत्यानं त्या कालखंडामध्ये सरकार यांच्याच पक्षाचं, काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचं सरकार होतं, आज भाजपमध्ये आहेत, भाजपचं सरकार आहे. 100 वेळा ह्या 21 वर्षात मुख्यमंत्री यांच्या घरी आले, पण पनवेलकरांच्या पदरी मोठा भोपळ्याशिवाय काही पडलेलं नाही. पाण्याचा सोर्स यांनी डेव्हलप केलेला नाही. आजही विजेची समस्या या ठिकाणी आहे, आजही क्रीडा सुविधा नाही आहेत. या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीनं यांचे प्रयत्न नाही आहेत. महिला सबलीकरणाचे प्रयत्न नाहीत. कायद्या सुव्यवस्थेच्या नावानं खारघर आज ड्रग्सचा हब बनलेला आहे. दारूचा प्रचंड महापूर यांच्या कृपेनंच खारघरमध्ये आज यायला सुरुवात झालेली आहे. जे खारघर शेतकरी कामगार पक्षानं दारूमुक्त म्हणून राखलेलं होतं, त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव केला, पंचायत समिती जिल्हा परिषदेचा ठराव केला आणि त्या ठिकाणी दारूच्या दुकानांना आम्ही NOC देत नव्हतो. यांच्या हाती कारभार आल्यानंतर प्रचंड प्रमाणात दारूची दुकानं चालू झालेली आहेत. अनेक शहरामध्ये खुल्या पद्धतीनं ड्रग्स मिळतं आहे, बेवड्यांचं साम्राज्य आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहे अशी परिस्थिती आहे. या साऱ्या गोष्टी आहेत. त्याचसोबत या शहराला स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीनं यांनी कुठलीही ठळक बाब केलेली नाही. ना पर्यटनाची सुविधा, ना धार्मिक स्थळांच्या बाबतीत आश्वस्त असणारी धोरणं, ना भूमिपुत्र भुवनाची नियोजन, मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या माथाड्यांच्या नावाला माथाडी भवनाची तरतूद नाही. हे सारे प्रश्न जे आहेत ते घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. परिवहन सेवेच्या बाबतीत तर आणखी मोठा विनोद आहे. परिवहन सेवेसाठी ही महानगरपालिका पूर्णतः NMMT, बेस्ट, KDMT आणि STवर अवलंबून आहे. 9 वर्षात परिवहन सेवेच्या नावावर एकही बस नाही. पण आपण कुठल्याही रस्त्यावर गेलात तर बस थांबे मात्र पनवेल महानगरपालिकेनं प्रचंड प्रमाणात उभे केलेले आहेत. स्वतःची एकही बस नाही. उदंड झाले बस थांबे अशी आज पनवेलकराची भावना आहे. आणि हे करत असताना हे बस थांबे जे 8 ते 9 लाखामध्ये खरेदी करता येण्याजोगते होते, त्या बस थांब्याची किंमत यांनी 27,32,000 लावलेली आहे. 10.5 कोटीचा प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. हे सारे विषय आहेत. रस्ते मेमध्ये बांधतायत, ऑक्टोबरमध्ये ते दुरुस्त करावे लागत आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आणि यांचे बंधू जे भाजपचे गटनेते होते, अगदी आचारसंहिता लागायच्या 4 दिवस आधीपर्यंत गटनेत्याच्या कार्यालयात रोज जाऊन बसत होते. खरं तर प्रचंड मोठा उद्योग साम्राज्य ते चालवतात, पण हे जाऊन
त्या ठिकाणी गटनेत्याच्या कार्यालयात बसून काय करत होते याचं उत्तर जगजाहीर आहे. अर्थकारणासाठी त्या ठिकाणी बसून प्रचंड भ्रष्टाचार केला. मेमध्ये बांधलेले रस्ते ऑक्टोबरला ते सांगतात की आम्ही कंत्राटदारांच्या पैशानं दुरुस्त करू, पण कुठलंही काम अवॉर्ड झालं की कंत्राटदाराला किमान 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष त्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्या टेंडरमध्येच असते. त्याच्यामुळे त्याचे पैसे देखील त्यांना देखभाल दुरुस्तीचे त्या ठेक्यामध्ये आगाऊ दिलेले असतात. आणि हे पनवेलकरांना मूर्ख समजून सांगतायत ठेकेदारांच्या पैशानं आम्ही ही दुरुस्त करू. हे सारं न समजण्या इतका पनवेलकर खुळा नाही. 15-20 वर्षे यांना संधी दिली, आता पनवेलकर यांना संधी देणार नाही हा विश्वास मला आहे. चांगल्या आरोग्याच्या सुविधा, चांगल्या शैक्षणिक सुविधा, चांगलं क्रीडा धोरण, पर्यटन क्षेत्राच्या नावावर जो पांडवकडा आहे धबधबा तो डेव्हलप करायच्या दृष्टीनं यांचं काही धोरण नाही. महापालिकेचा डेरंगचा डॅम आहे त्या ठिकाणी चांगलं पर्यटन क्षेत्र होऊ शकतो यांचं धोरण नाही. अनेक चांगली क्षेत्रं आहेत ज्या ठिकाणी आपण कामं करू शकतो, पण हे त्यांचा तो दृष्टिकोनच नाही आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पाण्याचा सोर्सचा विचार केला, जर आपण डेरंग धरणाचं गाळ व्यवस्थितरित्या काढला, जो आम्ही मंडळींनी शेकापक्ष नगरपालिकेत सत्तेत असताना काढलेला होता, तटकरे साहेब त्यावेळेस नगरविकास मंत्री होते, त्यांच्या सहकार्यानं तो काढलेला होता. त्याच्यानंतर त्या विषयावर काम नाही. धरण गाळानं भरलं आहे, पहिल्या पावसात भरून फुल होतं. तर त्या धरणाचा गाळ काढून त्याची उंची 10 मीटरनं वाढवली तर पनवेल खांदा कॉलनी नवीन पनवेलचा पाण्याचा प्रश्न तातडीनं सुटू शकेल. ते प्रयत्न आम्ही करणार आहोत. खारघरच्या उत्तरेला तळोजा ग्रामपंचायतीचं पाणी पुरवठ्याचं धरण आहे, त्याची उंची वाढवली, गाळ काढला तर खारघरचा 3-4 महिन्याचा पाण्याचा प्रश्न त्या डॅमच्या माध्यमातून सुटू शकेल. तो प्रयत्न आम्ही करणार आहोत. पनवेलच्या वरती मोरब्याचं डॅम आहे इरिगेशनचा, त्याची उंची वाढवून त्याचं सक्षम स्ट्रेंथनिंग करून पाणी पुरवठ्याचा अतिरिक्त सोर्स करायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याचसोबत तळोजा MIDCच्या वरती शिरवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत भेकरे म्हणून एक स्पॉट आहे, ज्या ठिकाणी रिलायन्सवाले त्यांच्या SEZसाठी धरण बांधायच्या प्रयत्नात होते, पण आम्ही मंडळींनी त्याला विरोध केला की ह्या धरणाचं पाणी परिसरातल्या ग्रामपंचायती आणि पनवेल महानगरपालिकेसाठीच असलं पाहिजे, तरच हे धरण होईल, अन्यथा आम्ही ते काम करू देणार नाही. ते धरण लवकरात लवकर बनवून त्याचा दिलासा पनवेल करांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या सोबतीनंच कुंडलिका नदीचं जे पाणी रोह्याला समुद्रात मिळतं, प्रचंड प्रमाणात पाणी वाहत येते, ते पनवेलपर्यंत आणण्याचा उपक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या सोबतीनं बाळगंगा धरणाचं भिजत घोंगडं पडलेलं आहे, त्याचा पाठपुरावा करणं. आता वरती कोंडाण्याचा या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर गवगवा करतायत, कोंडाण्याचा जलबोगदा वगैरे सांगतायत, पण या साऱ्या बॉलाचंच बात आणि बॉलाचीच कडी अशा घोषणा आहेत. तो प्रकल्प मार्गी लावण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून नैना क्षेत्रासोबतच पनवेल महानगरपालिकेला आणि पनवेल तालुक्याला भविष्यात कितीही लोकसंख्या आली तरी पाणी कमी पडणार नाही. या दिशेनं नियोजनबद्ध काम करण्याचा आमचा मानस आहे. चांगलं क्रीडा धोरण. शहरात आज आपण कुठल्याही झाडाकडं बघितलं तर पानं हिरवी नाही आहेत, जनरली झाडाची पानं हिरवी असावी लागतात. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात झाडाची पानं राखी कलरची आहेत. धुळीचं प्रचंड साम्राज्य आहे, ते आम्ही करू. प्रदूषणाचा जो राक्षस या ठिकाणी आहे त्याला कंट्रोल करून निर्मळ वातावरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जागोजागी मियावाकी जंगल्स, देवराया जे आपला पारंपरिक सांस्कृतिक वारसा आहे, घाटमाथ्यावर असेल, कोकणात असेल, आमच्या ह्या पट्ट्यातही अनेक देवराया आहेत. तशा पद्धतीनं या पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात देवराया जागोजागी त्या ठिकाणी आम्ही डेव्हलप करू आणि खऱ्या अर्थानं पर्यावरण या ठिकाणचं सुदृढ कसं राहील हा प्रयत्न आम्ही करू. आमचा
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्याचबरोबर राहणार आहे. आज आपण बघतोय की 25 तारखेला या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू झाली. जो आमच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. गेले 7 वर्ष त्या विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव द्यावं म्हणून आम्ही सारेच जण संघर्ष करतोय. त्या संघर्षाला पानं पुसत पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं. त्यावेळेस या ठाकूर मंडळी बालदी यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आमची सगळ्यांची संघटनांची आणि आमची मिटिंग घेतली आणि 2 महिन्याच्या आत या ठिकाणी या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. कमर्शियल फ्लाईट ज्या वेळेस इथून जातील त्यावेळेस या विमानतळावरून दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी उद्घोषणा होईल म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. पण आज आपण बघितलं तर परवाच मला एक पत्रकार मित्रानं त्या ठिकाणी आतल्या याची ॲडव्हर्टाईजचे जे बोर्ड असतात LED बोर्डची फोटो दाखवले. ते फोटो बघितल्यानंतर माझ्यासारखा माणूस अतिशय विषण्ण झाला. खरं तर आम्ही नाराज होणारे निराश होणारे कार्यकर्ते नाही, पण थोडक्यापुरती का होईना मनामध्ये विषण्णता आली की सरकार आपल्याला मूर्ख बनवतोय. दुर्दैवानं ज्यांची जबाबदारी ही होती ते दोनही आमचे आमदार त्या कटामध्ये सामील आहेत. भाजप त्या कटाचा हिस्सा आहे आणि त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला देण्याऐवजी आजला जे LED डिस्प्ले स्क्रीन बघितलं त्याच्यावर एका बाजूला मोठ्या अक्षरात अदानी नाव होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याला समांतर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून लिहिलेलं होतं. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची, स्थानिकांची, या पनवेल क्षेत्रातल्या नागरिकांची प्रचंड फसवणूक या दोनही आमदारांनी आणि राज्य सरकार केंद्र सरकारनं भाजपनं केलेली आहे. आम्ही मंडळी हा मुद्दा शेवटपर्यंत लढून शासनाला दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला देण्यासाठी भाग पाडण्यासाठी लढणार आहोत. पण आज मितीला ह्या मंडळी प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे, वास्तव आहे. हाही मुद्दा आम्ही प्रचाराच्या दरम्यान घेणार आहोत. प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत प्रचंड खतखत असंतोष लोकात आहे. तोही मुद्दा आम्ही आमच्या प्रचाराच्या शिरोभागी ठेवणार आहोत. धन्यवाद सर. तुम्ही म्हणजे अगदी पक्षाचा आणि आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो संपूर्णपणे विस्तारित मांडला आणि ती संधी आम्हाला दिली, आमच्या माध्यमातून ते झालं. त्याबद्दल तुमचा आभार आणि वेळ दिलात त्याबद्दल आपल्या माध्यमातून सुज्ञ पनवेलकरांना मी या ठिकाणी विनंती करतो की 21 वर्ष आपण त्यांना संधी दिलीत. एक वेळेला पुन्हा एकदा शेकाप महाविकास आघाडीला संधी द्या. आपल्याला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही हा शब्द मी देतो. महाविकास आघाडीतले आमचे जे सारे उमेदवार आहेत त्यांच्या निशाणीसमोरचं बटन दाबून ह्या उमेदवारांना सेवेची संधी द्या. ठाकूर म्हात्रे कंपनीचा कारभार आपण बघितला. देशामध्ये क्रिकेटची किंबहुना जगामध्ये एकच IPL आहे. इथं TIPL आहे, JMM IPL आहे, VD IPL आहे, PD IPL आहे, PP खारपाटीला आहे. आणखी 8-10 एजन्सीज ज्या भ्रष्टाचाराचं कुरण करण्यासाठीच या लोकांनी पुण्या मुंबईवर आणल्यात. त्यांच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे. त्या भ्रष्टाचाराला मूठमाती देण्यासाठी जनतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून दिलेला मतदानाचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्हाला संधी द्या ही विनंती आपल्या माध्यमातून मी सुज्ञ आणि स्वाभिमानी पनवेलकरांना करतो.